हॅलो, शशिकला किचनमध्ये आपलं स्वागत आहे. गुढीपाडव्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. मी आज पिवळ्या बटाट्याची भाजी करते. आज कसं भाजी पुरी श्रीखंड असा बेत आहे, तर मी भाजी म्हटलं आपण यांना शेअर करूया. मी इथे बटाटे घेतले, जवळजवळ अर्धा किलो असते. मी उकडून असे बारीक तुमच्या घरानं फोडी केलेली आहे. ते मी पॅन ठेवलं आहे. त्याला बघा साहित्य: मिरची, कांदा, कढीपत्ता आणि कोथिंबीर आणि राई, जिरं, थोडं आलं लसूण पेस्ट घालायची. इथे कांदा आपल्याला माहिती, मी तेल गरम करत ठेवते. आपल्याला राई जिरं घ्यायचे. भाजी साधी, सोपी आणि छान. म्हणजे आपल्याला कधीतरी आपल्या सणाला आपण ही भाजी करतो, म्हणून याची आपल्याला ही भाजी करायची. तर त्यांना तेल तापल्याशिवाय आपल्याला काही टाकायचं नाही. राई मी आता राई टाकते. जरा तेल तापलेलं आहे. राई, जिरं, चांगली राई तडतडली पाहिजे, नाही तर ती राई ना आपल्या दाताखाली येते. ही अशी राई फुटली ना की दाताखाली येत नाही. तर मी जिरं टाकलंय. हिंग घ्यायला विसरली. थोडंसं हिंग असं वाटते, म्हणजे थोडं थोडंच पडतंय, जास्त पडत नाही. कढीपत्ता टाकला. मिरच्याच्या 2 भाग करून उभे कापून घेतलेले. आणि आपला कांदा. साधी सोपी भाजी. चमचा घेते. कांद्याला चांगला करून घ्यायचं, लाल करून घ्यायचं, ब्राऊन कलर असं परतून घ्यायचं. आता मध्येच मोबाईल वरून स्टँड वरून पडला म्हणून थोडं असं वेगळंच दिसतंय. कांदा लाल झालेला आहे. मी आता ना थोडं आलं लसूण पेस्ट टाकते. आपल्या असा बटाटा असा जरा गोडूस आहे, म्हणून आपल्याला माझं तोंड दिसत नाही, कारण माझा मोबाईल खाली पडला तर स्टँड आता वर होत नाही, म्हणून आलं लसूण पेस्ट थोडीशी आपल्याला टाकायची. तिला असं चांगलं परतून घ्यायचं. तेलात नाही तर त्याचा ना आलं लसूणचा कच्चा वास येतो, तर त्याला तेलात परतवायची. ही भाजी अति सोपी आहे आणि खायला पण एकदम चविष्ट. असं टिफिनला मुलांच्या, किंवा असं सुकी भाजी कुठे आपण फिरायला गेलो तर ही भाजी आपल्याला. तर मी कांदा आपला लाल झालेला आहे. आता शेवटला हळद टाकते. हळद आपल्या आवडीप्रमाणे. मस्त आपलं सगळं फ्राय झालेलं आहे. मी आता बटाटे टाकते. साधी सोपी भाजी, यांनी एकदम चविष्ट. आमच्या तर कधी काय असेल ना सणाला, तर माझी इकडे ही भाजी पहिली बनते. गणपतीत म्हणा, कशामध्ये म्हणा, अशी नैवेद्याला ही बरी पडते. दुसऱ्या भाज्या तर असतातच, पण माझी ही पिवळी बटाट्याची भाजी नैवेद्याला हमखास असते. मस्त असं परतून झालेली. तर तिला जास्त शिजवायची नाही. मीठ टाकल्यानंतर एक वाफ काढायची फक्त, पण सगळं मीठ लागायला पाहिजे म्हणून चवीपुरतं मीठ टाकलं. मस्त आपल्याला हलवून घ्यायचे. असे बटाटे करण्याचे मॅच झाले तरी पण छान लागते. वरून खाली खूप सारी कोथिंबीर. अशी आपली चविष्ट भाजी अशी झालेली आहे. माझी भाजी कशी वाटली मला सांगा. नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आणि माझी भाजी कशी आहे मला कमेंट करून नक्की सांगा. ही बघा एकदम छान झाली. तुम्हाला जवळून दाखवते. आता बघा, हात धुते मी त्याचे.
ही आपली भाजी नैवेद्याला म्हणा, कशाला म्हणा, फक्त सण असेल तर मी ही भाजी पहिली बनवते, एकदम छान वाटते. ही भाजी तयार आहे. झाकण ठेवते आणि 2च मिनिटं ठेवते. आपल्याला तिला शिजवायचीच नाही, फक्त मीठ टाकलंय म्हणून जरा तिला मीठ लागला पाहिजे, म्हणून आपल्याला 2 मिनिटं ठेवायचे. चला आता चांगले हलवून घ्यायचे. चला बाय बाय. मी झाकण ठेवते आणि आपल्याला मी गॅस बंद करते. चला बाय बाय.